बरोबर बरोबर. अरे किराणा भुसाराचं दुकान आहे ना. हा आता मला सांगा, अरे सगळं भेटतं ना आमच्याकडे. म्हणजे तेलापासून तुपापर्यंत आणि मिठापासून पिठापर्यंत सगळं भेटतं आम्हाला. हा तुम्ही फक्त यादी सांगा रो काय काय घेऊ. हा अंडे कितले? 2 2 अंडे. कुठे डिलिव्हर करणे आहे भाऊ? बैतोबाच्या टेकडीवर? अरे दादा, टेकडीवर पोचता पोचता अंड्यातले पिल्ल बाहेर येतील ना. नाही म्हणजे 200 अंडे राहिले असते तर बरं वाटलं असतं मला बी. कमी पडले असते तर मी ना दिले असते अंडे. म्हणजे मी ना ऑर्डर तिथपर्यंत पोहोचवली असती स्वतःहून. हा असं नका करू ना. आणि काय नाही ना, 2 अंड्यासाठी एक बी माणूस नाही माझ्याकडे. मुळात माझ्याकडे एकच माणूस आहे, तो बी एकदम हिरा आहे. मालक. हाय पाय हाय. हॅलो काय माहिती का? हॅलो मालक. घाऊक पाहिजे काहीतरी मोठी. मालक. हा भाऊ 2 मिनिटं थांब तू. घाऊक पाहिजे, मोठं काहीतरी ऑर्डर पाहिजे. मालक. 1 मिनिटात तुम्ही घाऊक काही आणू नका. तुम्ही ठेवा फोन, मी सांगतो तुम्हाला. काय आहे बे? 1:30 वाजला ना. आता मग जेवण करून घ्या ना. बाईनं काय सांगितलंय, मालकीन बाईनं? काय? 1:30 वाजाच्या अंदर जेवण घेवायचं, नाहीतर साखर वाढन ना. हा भाऊ, हा भाऊ, मग एक काम झालं की लगेच मी जाले बसतो. मला ही ऑर्डर पुरी करणी आहे ना. हो ना. मी डबा लावतो ना. जेवण करून घ्या ना, नाहीतर तुमची साखर वाढन ना. तुझ्या पायी अल्लग वाढते ते तुला माहिती आहे का? नाही ना, म्हणून तर म्हणून राहिलो ना, जेवण करून घ्या ना, मग साखर नाही वाढन ना. अरे हवरे माया बाप, जेवतो मी, तू तिकडे जाय. हो ना. तिकडे ध्यान ठेव मधी. साखर वाढते, साखर वाढते. राम राम मालक. राम राम. मालक तर नाही आहे ना. मी न राम राम केलो तर चालते काय? चालतंय की, पण मालक कुठे गेलीत? मालक तर जेवायला बसले ना. अयो, आता काय करायचं मग? आता काय करायचं? पण मी देतो ना तुम्हाला सामान. तुम्ही देताय? चालतंय की. कसं हे तुम्ही चाललो होतो ना, हित म्हटलं ही एवढी मोठी दुकान लागलंय, भारी दुकान लागलंय. मला असं वाटतं हितच सामान माझं किराणा भेटणार आहे, म्हणून मी तिथनं हित आलेलो आहे. तुम्ही पटकन बिगी बिगी सामान द्या बघू. हो काय? हा. देतो ना मग. हा. पण तुमची मराठी तर अलगच आहे. आमच्यासारखी मराठीच नाही आहे. तुमची मराठी अलगच आहे. माझी मराठी अलग आहे. म्हणजे माझी मराठी मराठी नाही, आमची कोल्हापुरी मराठी नाही. ए येड्या, अरे सगळे मराठी सिनेमा बघ, अर्धे मराठी सिनेमा आमच्याच भाषेत आहेत आणि सांगू लागले अलग आहे म्हणून. हो का? अलग आहे का आमची मराठी? अरे ओ, व्याकरण घाल्या नको ना तुम्ही मराठी तिथे शांतपणा करू. अरे तुला काय करणं आहे? अल्लग आहे का सल्लग आहे? तू फक्त माल दे. दादा राम राम बर का. राम 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 राम. या जेवणाला येता का? नाही नाही, तुम्ही जा, तुम्ही जा. अरे नाही म्हणजे कसं, तुम्ही नवीन दिसताय, कोल्हापुरी आहे का तुम्ही? हा हो. अरे भाषेला भारी हा, आहे. हा. इकडे कुठे आले तुम्ही म्हणजे? आमची मंडळी आहे की नाही, हा. त्यांच्या भावाकडे आलेलो आहे. हित त्यांची बदली झालेली बघा. हो का? मंडळी म्हणजे सार्वजनिक मंडळी आहे. येड्या! माझी मंडळी सार्वजनिक आहे काय? माझी बायको सार्वजनिक आहे? अरे येड्या, हे कोण आहे योजना? अरे काय बोलायला? दादा दादा आहेस का? दादा जाऊ द्या. अरे गुच्चू जास्तीत सांगा, काय म्हणतोय माझं? हा हा हा. अरे गुच्चू बसणारा बिंडोक भेजा. अरे तिकडे बायकोले मंडळ म्हणता. पण बायकोले कोणी मंडळी म्हणते काय? अरे त्यांच्यात म्हणता ना. पण दादा तुम्ही एक काम करा, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. हो, आणि ते लिस्ट बिस्ट करून घ्या व्यवस्थित. मी जरा डबा खाऊन घेऊ का, म्हणजे जेवण करून घेऊ का? नाही नाही, जेवून घ्या तुम्ही. पानावर कशाला तुम्ही? हे तर मी बोलतोय की नाही, मी नाही. समजतो. तुम्ही नका पहा म्हणजे- आपण कशासाठी एवढं काम करतोय? जेवणासाठी करतोय ना, त्याचा अपमान करायचा नाही, नाही. हे तर चाल. तुम्ही जेव्हा मी तिथं बघतोय. हा, चालेल. चालला का काय करला? तुम्ही जेवा, तुम्ही जेवा. चाल. जेवण करून घ्या ना, नाहीतर तुमची साखर वाढन ना. हा अख्ख्या गावभर कर. माझ्या मालकाला साखर आहे, साखर आहे, साखर. अरे बॅनर लाव चला माझ्या साखरेचे. अरे जे काम दिलंय ते कर ना. त्यांना दे, त्यांना सामान पाहिजे बेटा, निम्मन दे. अरे मर्दा असं काय करतोय सवा? हा. अरे मंडळीचे अर्थ वेगवेगळे असतात. हो काय? कसं काय मंडळी म्हणजे जनरल असते, हा. आमची मंडळी म्हणजे प्रायव्हेट, आमची बायको असते. अच्छा. म्हणजे अहो म्हणजे भाषेची जरा गंमत वेगळीच आहे का नाही? हो काय? हा. मग तुम्हाला काय काय देऊ सांगा ना. तू या ध्यानात राहीन का? नाही ना. मग लिहून घे गपचू.
हो ना. लिहून घे. हा घे. हा 5 किलो तांदूळ, 5 किलो. 1/2 किलो चहापत्ती पाव किलो आणि साखर 1 किलो. दुकानातली देऊ की मालकाची देऊ? मला तुझ्या बापनं माझ्या बॉडीतली साखर काढून दारोदारी इकली होती का बे? मरशील मा तू. नाही ना, मजाक केलो ना. मज्जाक मध्ये मरशील एक दिवस मा तू. हो ना. सा चेचिन तुला खाली हो. गिरायका समोर नको तोंड उघडायला लावू. हो ना. हा तांदूळ झाले, चहापत्ती झाली, साखर झाली, तूर डाळ. बरं तूर डाळ कशी आहे? चांगली आहे ना. अरे चांगलीच असते, पण कशी दिली? अजून दिलीच तर नाही ना. अरे कशी दिली म्हणजे कशी कशी दिली? दिलीच नाही ना. अरे मला कशी दिली म्हणजे केवढ्याला दिली असं म्हणतो? अरे लगा काय बोलू लागला ही माणूस? अरे तू किंमत सांग रे मा बाप. पण ते कशी दिली म्हणतात ना. अरे फक्त रोकडा किंमत सांग. किंमत आकडा सांग आकडा. तिथं काय बोलायला लागलास का? 160 रुपये किलो आहे ना. 160 रुपये किलो आहे का नाही? हो. मग एक काम कर, 1/2 किलो दे. हे झाले, तुरडा झाली, शेंगदाणे दे. हा बर शेंगदाणे 1 नंबर पाहिजे बरं का. तो का शर्यतीत धावाले गेलता काय? 1 नंबर येवाले. शर्यतीचं आणि शेंगदाण्याचं काय संबंध आहे बाबा? 1 नंबर शेंगदाणा कसा असन? त्यांना फक्त 1 नंबर शेंगदाणा चांगला म्हणजे क्वालिटी बाज दे. भारीतलं पाहिजे रे बाबा. भारीतला टपोरावाला दाना देतात. असं आहे काय? तसंच आहे ते. अच्छा, मग तुम्ही लिहूनच अरे मग घेतो. इथे बाबा घे लिहून. हा. आणि शेंगदाणा अर्धा किलो हा. आणि अर्धा पाव साबुदाणा. ए येड्या, शाबून का लिहूलायस? उद्या चतुर्थी आहे ना, मग माई उपवास आहे ना. अरे तुझा उपवास आहे तर मला का देतोस तू? तू उपवास कर ना, मला का देतो? मला साबुदाणा नकोय. मग शेंगदाणा कॅन्सल करतो ना. तू कशाला शेंगदाणा कॅन्सल करतोयस? साबुदाणा नाही घेऊ राहिला तर मग शेंगदाणा कायले पाहिजे? अरे पण तू कोण ठरवणार आहेस? मी तो शेंगदाणा घेऊन फर्शवर टाकून घसरून पडीन. तुला काय करायचंय? दादा 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 एक मला साबुदाणा नकोय. साबुदाणा नको. नको साबुदाणा. साबुदाणा नाही पाहिजे. हा. मग मग काही नाही. त्यांना शेंगदाणे मागले ना, गुपचूप शेंगदाणे दे. या साबुदाण्यामध्ये घुसायला नको. हो ना. मला ना जरा अर्जंट महत्वाचं काम, ही लिस्ट नंतर घेतोय. ऐका ना, ही लिस्ट नंतर घेतोय. एक तुम्ही काम करा, मला अर्जंट मध्ये अंग धुवायचे 4 साबण द्या. अंघोळीचे 4 साबण कायले पाहिजे तुम्हाला? त्याच्यावर घसरून मी पडेन. तुला काय करायचंय? अर्जंट अर्जंट. ऐका हे बघा, मला लयच अर्जंट आहे. तेवढे साबण द्या. मी आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि दिवसभर इथं बसून तुमची लिस्ट बनवतो. पण आता आंघोळ करते, प्रवास करून नाही काय झालं. इथंच आहे. काय करू? चिडचिड करू नका ना, नाहीतर तुमची बी साखर वाढन ना. अरे दोन्हीच्या हातांना करू तेवढा जीवन येतो या. हो काय? एक काम कर, त्याला म्हणा बाबा भाऊ ते सांगता तेवढंच कर. हो ना. हा साबण आण निंग मध्ये. हो जाय ना. साबण आण. मग एवढी मोठी लिस्ट कायले लिहायला लावला? साबणच पाहिजे होती तर. अरे झक मारली त्या माणसानं. बस जाय तू. घेऊन येतो ना. अयो मालक, कस काय तुम्ही त्याला जेलता हो? अहो त्या माणसामुळे तुमची साखर वाढते का नाही? अरे तुम्हाला काय सांगू दादा. अरे प्रामाणिक आहे तो. हो. हा आणि बरं बायकोच्या नात्यात आहे. अयो. मग काय आहे, गोंधळ घालतो तो. म्हणजे हिशोब चुकतो त्याचा, पण पैसे नाही मारत. हा म्हणजे लॉस होतो, नुकसान होतं, पण त्याच्या बिंडोकपणा पाय होतं. हा मनात पाप नाही त्याचं. नियत चांगली आहे, माणूस चांगला आहे हो. मला मी इथं गेलो असतो, मी तुमच्या दुकानात आलो बी नसतं. नाही इथलं असं माणूस- नाही नाही इथं तुम्हाला असं त्रास असतं. झाला, माफ करा. मग काय काही गरज तुमचं हे लगा. तुमचं झालं का बोलून? हा, झालंय. मी वजन करून देतो ना. हा, कर इकडे ठेव कर. हा याच्यात काय आहे? हे पा साखर आणलो ना. हा ए येड्या, हे साखरेत काळ काय घातलंयस? ते चायपत्ती आहे ना.
तुला मिक्स करायला कोणी सांगितलंय? साखर आणि चायपत्ती मिक्स करून दिलो ना मग तुम्हाला गंजात पाणीच तर घ्यावायचं आहे आणि चमच्यानं हे साखर टाकायची आणि चाय बनवायचं. पण येड्या, मी ती साखर ती चहा बनवण्यासाठी नेत नाही. मला बासुंदी बनवायची असेल तर चहापत्तीची बासुंदी बनवू का? मला शिरा करायचा असेल तर चहापत्तीचा शिरा करू काय? येड्या, नाही. हे काय असं केलं? तू मिक्स का केलंय? मग अलग अलग करा ना, घरी जाऊन असं वेगवेगळं अरे करा. पाहुण्याकडे हेच करू का मी आता तिकडे? ज्यानं शिरा खावाचा असेल ना तर साखर वेगळी काढायची मग तुम्हाला शिरा करता येईल ना. अरे तू का बरं तू हे डोकं चालवतो काय? ते साखर आणि चहापत्ती एकत्र करून आणली बे. तुला अलग अलग मागली त्या माणसानं तर अलग अलग दे ना. पण तुम्ही नसतं सांगितलं आहे ना की जास्त पिशव्या वापरायच्या नाही ना. अरे म्हणून मग तू एकत्र करशील का राजा? हं, मागच्या टायमाला अर्धा किलो तुरडाळ चांगली, हा 2 पिशव्यांमध्ये पाव किलो घेऊन आवा. म्हणून तुला म्हणलं का एकच पिशवीत आणवा. तर याचा अर्थ असा नाही राजा, याचा अर्थ असा नाही की 2 आयटम एकत्र करवा. मग आता काय करू? तू काहीच नको करू, मी करीन यार. काऊन? मी नौकर आहो ना. पिंडो मी तूच आहे ना. हो ना. अरे ते मी पाहिन भाऊ. तू एक काम कर, तुम्हाला तांदूळ तांदूळ पाहिजे. पाहिजे, तांदूळ. जाय, तांदूळ घेऊन ये. अगं, जाय. रेशनिंगचे तांदूळ आणू काय जे आपण ब्राऊन राईस म्हणून विकतो ते? हिताने काय बोलायला लागलास तुम्ही? नाही, नाही. तुम्ही रेशनिंगचे तांदूळ मिक्स करून विकता हे? नाही. अरे नाही. गिरायकाच्या समोर हे असं बोंबल्याला कोण सांगलं तुले? आपण मिक्स काहीच करत नाही. नाही ना, बोल. मिक्स काहीच नाही Mix करत काहीच नाही करत आपण. ना. आपण- ब्राऊन राईस म्हणूनच विकतो ना. हे कोण सांगितलं? हे सांगताना तरी द्याल का तुम्ही? सांगताना शेंगदाणा शेंगदाणा दे. मालक, शेंगदाणा कोणचा देऊ? कोणता म्हणजे 1 नंबर वाला दे ना. ते उंदरानं लेंडा टाकलेल्या पोत्यामधला देऊ की उंदीर मेलेल्या पोत्यामधला देऊ? यार तुमचं काय चाललंय? तुम्ही अरे, उंदीर काय नाही. मेलेल्या पोतलं तुम्ही मला सांगता? नाही, नाही, नाही. तुमचा शेंगदाणा नाही, नको मला. नाही, नाही. शेंगदाणा तुमचं चांगला आहे कायच ना. मानलं. नाही, 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 दादा, शेंगदाणा दादा. चांगला आहे. दादा, मी काय म्हणतो? तुम्ही दादा, अहो, तुम्ही पागल आहे. अरे तो पागल आहे, तू पागल आहेस. असं मला नको आहे. दादा, दादा, अहो, अरे पहिल्यांदा आला तयार पण एवढा मोठा गिराईक. लेंड्या वेगळ्या करतो ना शेंगदाणा वेगळा करतो ना मग वेगवेगळे होतील ना. गेला तो. तुम्ही काय एवढी चिडचिड करू राहिले नाही तर तुमची साखर वाढन ना. क्या बात है! जोरदार परफॉर्मन्स. आज म्हणजे जाळ धूर संकटच विदर्भाचा एकदम धुवाधार पाऊस झाला की, आणि त्यामुळे कॉमेडीचा रिदम काही वेगळाच लागला. क्या बात, क्या बात, सुपर्ब. प्रसादा, फॅन्टॅस्टिक, फुल ऑन एनर्जेटिक परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. तो मागचा फ्लेक्स आहे ना, तसा परफॉर्मन्स होता. त्या फ्लेक्सवरती चिप्स आहेत, वेफर्स आहेत, शॅम्पूचे सॅशेज आहेत, सॉस आहे, बिस्किट आहे, ऑइल आहे, आटा आहे, साबण आहे, तांदूळ आहे, सगळं आहे. पण तरी त्या फ्लेक्समध्ये एक एकसंधता आहे. तशा तुमच्या तिघांच्या भाषा वेगळ्या होत्या, पण त्याचा एकत्र परफॉर्मन्स असा त्या फ्लेक्ससारखा स्लिक आणि चकचकीत परफॉर्मन्स होता. वा वा वा. फार मजा आली. वा, वा. फार गोड लँग्वेज आहेत. दोघांचेही लँग्वेजेस फार गोड आहेत. हेमंत तुझी पण आणि कुणाल तुझी पण. कुणाल, तुला हे कॅरेक्टर सापडलंय आणि ह्याला तू पकडून ठेवशील, याच्यात काही माझ्या मनात काही शंकाच नाही. हे कॅरेक्टर तुझी ओळख नक्की निर्माण करेल, याबद्दल काही दुमतच नाही. कुणाल, वा 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 वा. हेमंत, मस्त होती एनर्जी तुझा. जेव्हा एखाद्या माणसाला कंटिन्युअस चिडायचं असतं तेव्हा ते नंतर नंतर हार्श वाटण्याची शक्यता असते, पण तसं तुझं एकदाही नाही वाटलं. तुझा त्रागा पण खूप कंट्रोल्ड होता, त्यामुळे खूप मजा आली. त्यामुळे तुझीही साखर नाही वाढली, आमचीही नाही वाढली. आरण्या, तुझ्या एनर्जीचं काय करायचं यार. या मंचावरचा सगळ्यात ज्येष्ठ माणूस आहेस तू, होय. आणि तो ज्येष्ठतेचा नियम फक्त तुझ्या वयाला नाही तर एनर्जीलाही लागू होतो. सगळ्यात जास्त एनर्जी तुझी वा आहे. वा वा. well said. So true. क्या बात आहे अरण्या. त्यामुळे फार मजा येते. वंडरफुल परफॉर्मन्स, खूप मजा आली. वा 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 वा. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. शुभेच्छा. मंडळी, आता बायकोशी खोटं बोलण्याच्या कल्पनाशक्तीचा खेळ खेळायला येतोय एक नवरा. बघूया त्याची काय अवस्था होतीये ते.
प्रसाद बायकोला घाबरू नकोस. ओ अच्छा. अरे हीच मला घाबरते की काय? चावी आहे माझ्याकडे नाही. मी नाही घाबरत बायकोला. ये बायको, ये बाहेर. मी आलोय दारू पिऊन. काय म्हणणं आहे तुझं? या बाहेर हिंमत असेल तर मी अजून एक क्वार्टर आणली आहे. मी इथे पिणारा दारू प्यायला. ये बाहेर. घाबरली काय? आहे काय प्रसाद, हिंमत आहे काय? असं दारू पिऊन बायको समोर जायची आहे हिंमत? माझी हा आहे का? मी पितच नाही त्यामुळे माझी हिंमत नाही. हे म्हणजे पार्टी सारखं झालं. खोटं बोलू नका, जादूगाराला श्राप देईल. चहा पंच होता तर. हाय हिंमत आहे तुझ्या दारू प्यायची? असे दारू पिऊन बायको समोर जायची? नाही. माझ्यात पण नाही आहे. आज बायको घरी नाही म्हणून बोलतो. घरी नाही. ती गेली माहेरी. म्हटलं हे बा ए रसिका, तू माहेरी जातेस, इतक्या दिवसांनी जाते, छान राहा, व्यवस्थित दिवस, भरपूर दिवस, एक 22-23 वर्ष राहा. मला जगू दे आणि मला पिऊ दे. बायको आली आता माहेरी गेली. प्रसाद काय आणि किती उशीर केलास आज घरी यायला? फोन का उचलत नव्हतास? आणि काय तू का आली? कधी आली? अरे कधी आली? मी येऊन 2 तास झाले, तुला उशीर झाले यायला. काय झालं? नाही काय ना. अरे काय झालं माहितीये का, माझे आजी आजोबा आले रे अचानक गावावरनं. मग म्हटलं आता घरात झोपायला जागा कशी होणार, म्हणून मग नाही राहिले, आलेच परत. नाही हरकत नाही, चाल. तू प्रसाद कुठे? काय झालं तुला? इकडे इकडे जरा. हा, बरं मी- वाटत नाहीये का? येतो ना मी, येतो. मला प्रसाद काय, मी येतो. बोल ना, काय बोलतो बाकी? इकडे बघ, कसं आहे? माझ्याकडे बघ. प्रसाद इकडे. तू दारू पिऊन आलायस? आ? तू दारू पिऊन आलायस का? बोल ना. बघतोस का असं? विचारते मी काहीतरी. कोण बोललं मी दारू प्यायलोय? लाज नाही वाटत? तोंडावर खोटं बोलतोस? नाही नाही, मी जस्ट विचारतोय कोण बोललं. मी प्यायलोय, आपलं विचार तुला. कोण बोललो बाबा? कसं तुला रे? कोणी सांगितलं? आता मी ती निर्लज्जा कबूल करतोस. मी पिऊन आलो, मी दारू प्यायलो. लाज नाही वाटत ना तुला? काय करायचं मला सांग यार. आता दारू पिणाऱ्या नवऱ्यांनी काय करायचं? खोटं बोललो तरी ओरडते, खरं बोललो तरी ओरडते. दारू मला मला सांग प्रसादा, जे दारू पितात काय अपेक्षा असते तरी? काय? 4 गोड शब्द, थोडं प्रेम, 2 बोंबील, 2 कोळंबी, बस. काय तू दारू का प्यालास? का प्यालास? तू मला प्रॉमिस केलं होतंस. हा, डोक्यावर हात ठेवला होता, शपथ घेतली होतीस, तर मग का प्यायलास दारू? का प्यायलास? मी काहीतरी मी विचारलं ना. सारं थांब, हा. उत्तर दे यार. थांब तर मी सांगतो. मी रसिका, बोल. मी दुःखात आहे. मी खरंच खूप दुःखात आहे. होय. मला तुझ्या आधाराची गरज काही आहे. आधाराची वगैरे गरज नाही. दारू पिऊन आलास ना इथपर्यंत चालत. कसला आधार हवाय तुला? मला प्रचंड दुःख झालंय रसिका, प्रचंड दुःख झालंय. एवढं कसलं दुःख झालंय तुला की तुला दारू प्याविषयी वाटतेय? मला ऐकायचंच आहे आता. थांब मी सांगतो. मी हा रसिका, बोल. माझा मित्र गौऱ्या. अय्या प्रसाद काय? गौऱ्या भाऊजी, तू काय झालंय ते नीट सांग. माझं डोकं फिरलंय प्रसाद. सांगतो मी काय आलंय. हा रसिका, गौऱ्याच्या ना अचानक पोटात दुखायला लागलं.
अचानक तो म्हणजे हा कशा वेदनेने कळवळत होता आई गं. खूप किंचावत होता आम्ही काय केलं आम्ही मित्रांनी ना त्याला लगेच हॉस्पिटलला नेलं आणि मग डॉक्टर बोलले त्याच्या किडनीमध्ये 2 खडे आहेत. मी म्हटलं डॉक्टर नीट बघा किडे असतील म्हणजे ते किडे असे ताट झाले असतील म्हणून ते खडे वाटतं. डॉक्टर बोलले नाही खडेच आहेत किडनी स्टोन आहे. 1 मिनिट प्रसाद पण मग ह्याचा आणि तुझ्या दारू पिण्याचा काय संबंध आहे? हा 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 त्यांना किडनी स्टोन झालाय मग तू दारू पिण्याची काय गरज होती? बोल तंद्री कसली लागते तुझी? हे बघ काय झालं त्याला किडनी स्टोन झालाय हा. आणि मला भीती वाटली बापरे मला पण किडनी स्टोन झाला तुझं कसं होणार असं काय? आणि मला कोणीतरी सांगितलेलं की बियर प्यायली की किडनी स्टोन होत नाही म्हणून मी बियर प्यायलो नंतर आलं ते सगळं प्यायलो जे बियर होत गेलं ते हो ना तू गरज काय होती तुला प्यायची? अगं तसं नाही रसिका हे पण तू प्रॉमिस केलं होतं तसं का प्यायला सुप्रसाद? हा हे एकमेव कारण नाही आहे माझ्या मित्राला वेदना होत होत्या तिथे मला किती दुःख झालं माहितीये माझा गौऱ्या आता रडू नको प्रसाद ठीक आहे बरं वाटेल ना गौऱ्या भाऊजींना असं रडून काय होणार आहे? तू रडू नको चल 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 उठ गौऱ्याला डोळे पूस प्रसाद मी पाणी घेऊन येते असं रडत बसून काही होणार नाहीये. अशी साधी बायको पाहिजे बाबा जरा 2 टिपूस खायला की आपला गौरा मरतो आता कोण आलं बघूया अरे कशाला आलास ते? कशाला आलं म्हणजे माझी बायको मला घरात घेतला खाण्या. पण दुसरीकडे जा ना तू इथे नको येऊ. दुसरीकडे जा कुठे दुसरीकडे काय रिक्षात झोपलो होतो कुत्री मागे लागली हे बघ फाडली. मग तिकडून पळालो आणि रस्त्यावर गेलो तर पोलीस पळून पळून मारायला लागले. असं मारलं पोलीस आले खायला मी कुठे राहणार यार? अरे गौऱ्या मग उशिरा का आलो? अरे तुला कळत नाही गौऱ्या मी माझ्या बायकोला आता सांगितलंय काय? की मी आत्ताच गौरवला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून आलोय. काय मी तुला ऍडमिट केलं सांगितलंय मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे? हा ओ नो ओ नो ओ नो तुझा नाही. तुझा माझा तुझा गौरा जा. गौरा जा. गौरव भाऊजी तुम्ही कसं काय इकडे आलात? तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात ना? कांड्या वहिनीने पण मला ऍडमिट केलं. भाऊजी तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात ना? हा मग तुम्ही इथे कसे काय आलात? व्हॉट अ क्वेश्चन यार. मी पळून आलो. पळून? मी पळून आलो कांड्या. प्रसाद मला भीती वाटत होती. हॉस्पिटलमध्ये सगळे नर्स आणि त्यातलं वॉर्ड बॉय पांढरे पपई किड घालून फिरत होते. मला भीती वाटली. मी पळून आलो. मला भीती वाटली. मला भीती वाटली. भाऊजी असं करून कसं चालेल हो? हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात ना तिथे कळवलंय का? कुठल्या हॉस्पिटलमध्ये होतात तुम्ही? रंगीला प्रसाद रंगीला नावाचं हॉस्पिटल आहे? नाही तो आजारी आहे ना तो काय लीला लीला नावाचं हॉस्पिटल आहे. लीला होता गौरा तू रंगीला बोलतो. त्या हॉस्पिटलला मी होतो. हा भाऊजी मग तिकडनं असं का पळून आला तुम्ही? का बोललो? तुम्हाला इथे किडनी मध्ये 2 स्टोन आहेत ना? कांड्या
तुमच्या चांगल्यासाठीच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं ना, मग असं पळून कसं चालेल? बरं तुम्ही श्रुतिका वहिनीनं कळवलं का? नाही नको 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 तिला घातलं कामा नाही 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 तिला नका सांगू तिला नका सांगू. ऐक नाही नाही, ऐक तू श्रुतिकाला नको सांगू. सांगावं लागेल अगं ना, नाही, मग साधं- गौरवला ऍडमिट केलं हे तिला नाही माहितीये. सांगू श्रुतिकाला धक्का बसेल. श्रुतिका हार्ट पेशंट आहे. काय? हो. बापरे. माझी बायको हार्ट पेशंट आहे. अरे माझ्या संसाराचा खेळ झाला रे. आता मी काय करू? भाऊजी सजनदारी उभा. भाऊजी त्रास करून घेऊ नका, पाणी प्या तुम्ही, पाणी प्या. असं कसं झालं? किती त्रास होतोय भाऊजींना, कसं होणार असं? भाऊजी भाऊजी तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही आणि श्रुतिका वहिनींना पण काही होणार नाही. आम्ही आहोत ना, आम्ही दोघं काळजी घेऊ. हा? हा वहिनी चालेल. प्रसाद, भाऊजी आल्यापासून जरा जास्तच घमघमाट सुटलाय. भाऊजींनी पण दारू घेतली का? नाही मी नाही घेतल्या भाऊजी खोटं बोलताय तुम्ही. नाही. तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही दारू पिऊन आलात ना? हा, हॉस्पिटलमध्ये होता तर दारू पिणं बरोबर आहे का मला सांगा? घेतली तर दारू. हा. काय म्हणणार तुझा? अरे असं काय करतोस? त्याच्या बायकोच्या हृदयाला 2 स्टोन आहेत. त्याच्या किडनीला 2 भोक आहे. तो काय करेल? त्याच्या किडनीत 2 स्टोन आहेत. त्याच्या बायकोच्या हृदयाला 2 होल आहेत. तो दारू पिणार नाही तर काय करणार? भाऊजी, नका त्रास करून घेऊ. प्रसाद सांभाळ भाऊजींना. अरे आता कसं होणार आहे? भाऊजी तुम्ही पाणी प्या. पाणी प्या भाऊजी. ताई ताई कुठे आहेस ताई? दादा. ताई काय झालं मग मी आलोय ताई. काय झालं? इथे हा आता का आला इथे? मीच दादाला बोलवलं. हा म्हणजे तू दारू पिऊन येतोस आणि रात्री अपरात्री तुला त्रास होतो, मग जागरण होतात म्हणून मी खरं तर बोलवलं होतं. दादा पण यांचं राहू दे बाजूला. तू या गौऱ्या भाऊजींकडे वगैरे, यांना खूप त्रास होतोय. म्हणजे त्यांना ना किडनी स्टोन झालाय. किडनीत 2 स्टोन आहेत म्हणून यांनी ऍडमिट केलं होतं त्यांना. पण हॉस्पिटलमध्ये अचानक पळून आले रे हे आज. किडनी स्टोन साठी यांना ऍडमिट केलं होतं. हो ना दादा. ओ माय गॉड. ताई किडनी स्टोन साठी त्यांना 4 दिवस ऍडमिट करण्याची काही गरज नाहीये. मी स्वतः 4 इंजेक्शन दिलं 2 तासात त्यांना मोकळं करेन. काय सांगतोस दादा? खरं बाहेर पडतील. ओ फक्त हे जर इथे राहणार असतील तर यांची सोय बाथरूम मध्ये करा झोपण्याची. बाथरूम मध्ये कशाला दादा? काय होतं की ते जे इंजेक्शन आहे त्याचं औषध जर काम करू लागलं तर यांना दर 3 मिनिटांनी सुसू होईल. हो. हा ओमेटी होईल. उटी उटी त्यामुळे यांना बाथरूम मध्ये झोप. काय? तुला काय सांग बोलतात? हा मला खरोखर इंजेक्शन दे. मला काहीच नाही झालंय. सांग त्याला. सांग हा. त्याला सांग. म्हणजे एक जस्ट असं म्हणजे हे ना जस्ट एक सिक्युरिटी म्हणून एक क्वेश्चन विचार. Space, काय problem? म्हणजे समजा डॉक्टर असं झालं की एखाद्याला किडनी स्टोन नाहीये हा आणि त्याला पण इंजेक्शन दिलं तर मग काय होईल? 2 तासात त्याचे सगळे केस गळतात. सगळे. अरे नाही 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 गौरव नाही. नाही खांद्या. एवढंच नाही तर त्याची जीभ जळते. इंजेक्शन ज्या ठिकाणी दिले ना ती जागा कायमची निकामी होते. अरे पण त्याला सांग मला काय नाही. ऐक ना, खांद्याचं ऐक ना, इंजेक्शन ऐक- दिलं. ऐक काय भावा, खांद्या? ऐक ना भावा. मी घाबरलो यार. माझा संसार वाचू दे यार भावा. काय, काय? घेऊन टाक ना एक इंजेक्शन. ए, याला काय केस अरे दाखतील. जाऊ दे ना केसांचं काय भावा. संसार वाचा काय करायची आहे ही वाचा. शब्द कसे एकदम गळती लागल्यासारखे पडत असतात. काय अरे करायचं? पण बाबा 2 दिवसांनी शूटिंग आहे ना माझं. काही होणार इंजेक्शन भाऊजी, काही होणार अरे नाही. माहिती- अहो, अरे माझं तुम्हाला- ऐकत तरी यार तुम्ही. तुम्हाला किडनी स्टोन आहे ना, मग तुम्हाला काही नाही ते चालणार. तुम्हाला बरं वाटतं रे भाऊजी. भाऊजी, तुम्हाला काही होणार नाही. अरे मला काहीच नाही झालंय. आज झाड्या खोटा बोलतोय. भाऊजी असं नका बोलू.
नका बोलू का वहिनी. अहो तुम्ही जाणार आहे याला कळलं ना, हा भका भका दारू प्यायला लागला, बार मध्ये बसला, बोलला माझी बायको ज्या दिशेने चालले ना त्या दिशेला मॅप लावतो आणि त्याच दिशेला 2 थेंब दारूचे उडवतो, असा बोलला हा. कळलं. आणि हा दारू पी प्यायलाय. जसं त्याला कळलं तुम्ही घरी आला म्हणून त्याने खोटं सांगितलं की मला किडनी स्टोन झालाय म्हणून. मला काहीच नाही, मी एकदम ओके आहे. अरे हा, अरे रे, आता आठवलं मला. गौरव मोरे नाही, दत्तू मोरेच्या किडनीमध्ये स्टोन झाला. ए भिकाऱ्या, अख्ख्या महाराष्ट्राला कळे तू दारू पिऊन आलास म्हणून. वा 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 वा, आम्ही खूप हसलो. बघूया सोनालीला हा परफॉर्मन्स किती भावलाय. सोनाली. मला ना हे जे काही जे नवरे असतात दारू बिरू पिणारे, लपून छपून वगैरे, ही कॉन्सेप्टच कळायची नाही. मग माझं लग्न झालं. मग मला हे स्किट इतकं रिलेटेबल वाटतंय. काय आता मी कुठून सुरुवात करू. वा सोना. पण खोटं बोलण्यामुळे पुढे काय काय होऊ शकतं, ही जी काही धमाल तुम्हा चौघांनी आणलेली आहे ती अतिशय वेडसर होती. आणि आता मला कळलं इथून पुढे नवऱ्याशी टॅकल कसं करायचं. सो थँक्यू फॉर द टिप्स. प्रसादा. रोक दो मेरे जनाजे को, रोक दो मेरे जनाजे को, अब मुझ में जान वापस आ रही है, आगे से थोड़ा राइट ले लो, दारू की दुकान आ रही. मेलेल्यांचं हे म्हणणं आहे, जिवंत माणसांचं तर काय विचारायचं दारूबद्दल. पहिलं जेव्हा वाक्य होतं ना, ज्या वाक्याने स्किट सुरू झालं, प्रसाद बायकोला घाबरू नकोस, हे माझ्या घरावर लिहिलेलं आहे. मस्त होता विषय आणि फार मस्त फुलवलात तुम्ही. ओंकार मस्त, रसिका छान होतं, कॅरेक्टर छान पकडलं होतंस, मजा आली खूप. वाह पशा, मजा आली खूप. थँक्यू. वंडरफुल परफॉर्मन्स. मंडळी, स्वयंपाक करण्यापेक्षा स्वयंपाकावर बोलण्याची आवड असलेला महिला वर्ग हल्ली समाजात वाढतोय. अशाच एका गृहिणीची गोष्ट तुमच्यासमोर सादर करतायत विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. माय गॉड, कसलं भारी एम्बियन्स आहे हा. किती छान वातावरण आहे ना इथे. काय कमाल सजेशन दिलंय तुझ्या मैत्रिणीने ना. अरे वनी खूपच पुढी आहे रे. तिला मुंबईतले सगळे हॉटेल्स माहितीये, सगळे हॉटेल्स कोळून प्यायले. मी जेव्हा तिला सांगितलं ना मला पीपी सोबत अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे, तर तिने मला हे हॉटेल सजेस्ट केलं. गुड सजेशन. छान आहे ना एम्बियन्स. येस. किती शांत आहे. पण हॉटेल छान आहे, जेवण पण छान मिळेल ना. ऑफकोर्स पीपी. तू काय समजतोस मला आणि बनीला. नाही. बनीने सांगितलं इथे ऑथेंटिक फूड मिळतं. करेक्ट. व्हेरी मच ऑथेंटिक. वा, ऑथेंटिक आहे, टेन्शन नाही. वेलकम आपण मॅम. मस्त, वेलकम सर. हॅलो हॅलो. या बसा. आज वेगळं आहे. मजा आहे आज. तुमचं पीपी प्लीज डोंट डू दिस. मॅम सर प्लीज. Yes, yes, yes. प्लीज बसा. प्लीज. वाव वाव. या. पीपी. थोडं पाणी आणशील प्लीज. ऑफकोर्स ऑफकोर्स. काय आणू सर? पाणी साधं आणू, मिनरल आणू, थंड आणू, हॉट आणू का स्पार्कलिंग आणू? साधारण. ओके. नको नको नको, साधं नको. साधं काय पीपी, तुला इकडचं तिकडचं पाणी प्यायला पाणी थोडं जरी बदललं तरी तुला त्रास होतो ना पीपी. मग तुला ढेंडाळी लागते. नाही, नो नो नो. आपण एक मिनिट, मिनरल वॉटर आहे का? येस येस. तुमच्याकडे काय किसलेरी आहे? किसलेरी नाहीये मॅम, चिनले आहे. चालेल का? चिल्ले चालेल, प्लीज आण. ओके ओके. तुम्ही मेन्यू बघा अँड डिसाइड व्हॉट टू ईट. तोपर्यंत मी पाणी आणतो. ओके थँक्यू.
कॅरेक्टर आहे हा. आणि तू पाण्यावर कसली चर्चा करते त्याच्यासोबत? अरे मग असं काय करतोस, तुला त्रास होतो ना नाही, पीपी, ऐक, तुझ्या ऐक. पोटाचे किती प्रॉब्लेम्स माय आहेत. पॉइंट इज मला ना खूप भूक लागली. हो आय नो खूप दॅट. भूक लागली होती, पण तरी सुद्धा मी संध्याकाळी ऑफिस मधला कमालीचा नाश्ता सोडून इथे आलोय. पीपी तू काही टेन्शन घेऊ नको. Yes. आज आपण इथे मस्त ऑथेंटिक फूड खाऊया Yes. आणि आपली अॅनिव्हर्सरी मस्त सेलिब्रेट करूया. येस ना, पण मला ना खूप भूक लागली. आपण पंजाबी फूड मागूया प्लीज. येस 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 पंजाबी मागू. मी बघते काय काय याच्यामध्ये ऑप्शन्स आपल्याला. सर युअर वॉटर थँक्यू. कॅन आय पॉ? ए राहू दे. आय मॅनेज. थँक्यू. Okay, okay. मला फक्त एवढं सांगा, पंजाबीमध्ये काय मिळेल? तुम्ही प्रश्न विचारा, पंजाबीत उत्तर मिळेल. हो. याला नाही माहिती पंजाबीमध्ये काय मिळेल, म्हणजे पंजाबी जेवणात Yes. काय मिळेल आणि मस्त काय मिळेल? आमच्या हॉटेलमध्ये सगळंच मस्त आणि ऑथेंटिक मिळतं सर. अच्छा. आणि कसं आहे ना, आम्ही पंजाबी मसाला पण आहे ना या इकडच्या दुकानात घेत नाही. आम्ही खास पंजाब वरून घरून बनवलेला मसाला आणतो. डोंट टेल मी, इथे इतकं ऑथेंटिक मिळतं. म्हणजे पंजाबी मसाला म्हणजे तोच ना, ते पांढरे कुटलेले तीळ, ते बडीशेप, आमचूर आणि तो गरम मसाला वगैरे ते सगळं. मॅम ब्लॅक सॉल्ट विसरलात तुम्ही. त्या बापाने ब्लॅक सॉल्ट ठेवलं होतं, मीठ पांढरं असतं, सांग याला. पीपी तुला माहिती नाहीये, ब्लॅक सॉल्ट असतं. एक मिनिट. पण मला एक प्रश्न पडला, म्हणजे तुम्हाला हे सगळे इंग्रेडियंट्स कसे काय माहिती? वेटर असलो तरी किचनशी संबंध येतो माझा. म्हणजे काय, is it? आणि तुमच्यासारखे खवय्ये लोक येतात ना, तर आम्हाला त्यांना सांगावं लागतं ना ते प्रश्न विचारल्यावर त्यांनी. या आय नो दॅट. ठीक आहे. मी काय म्हणते, जर इथे इतकं ऑथेंटिक पंजाबी डिश मिळणार असेल तर मग आपण साऊथ इंडियन डिश ट्राय करायला हरकत नाहीये. Of course. ती सुद्धा ऑथेंटिक असेल ना ऑफकोर्स मॅम, ऑफकोर्स एव्हरीथिंग इज ऑथेंटिक. आपण पुदिना सड्डम मागवूया का? ओके. काय आहे काय पुदिनासाठी? पुदिना सड्डम एक राईस आहे सर. चालेल, राईस चालेल. 2 वाट्या राईस घेऊन ये, मी खाईन. मला भूक लागली, प्लीज लवकर आण. Thank you. ओके ओके सर ओके. फक्त एक्सक्यूज मी, Yeah. मला सांगा नेमका कुठला राईस वापरता तुम्ही? आम्ही ऑफकोर्स ब्राऊन राईसच मागवतो. ओ येस येस. आणि Yes. ॲडिशनल ऑथेंटिक अशी मोलगाई चटणी पण असते त्याबरोबर. आता आग पडायला लागली, प्लीज घेऊन या लवकर प्लीज. ओके 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 मॅम. येस येस. वन सेक. Yes. मी काय म्हणते, ती मोलगाई चटणी आहे ती नेमकी तुम्ही कुठल्या डाळीची करता? मॅम ऑफकोर्स उडदाच्या डाळीची. पण ठीक आहे, मग ती कॅन्सल करूया आपण. अरे का, तर खाऊया ना. नाही पीपी, उडदाच्या डाळीमुळे गॅसेस होतात पीपी. सो ते मोलगाई आपण कॅन्सल करूया. ओके. Okay, एक काम करा, तुम्ही आपण काहीतरी लाईट वेट तुम्ही रस्सम आहे का तुमच्याकडे? एक्सलंट चॉईस. दॅट्स ग्रेट. आणा रस्सम, मला चालेल. रस्सम राईस फायनल, मला भूक लागली, आणा. ओके पण मॅम कुठला रस्सम आणू? टोमॅटो रस्सम आणू, गार्लिक रस्सम आणू, बटरमिल्क रस्सम आणू का पुरप्पू रस्सम आणू? जाता जाता हाताला जे पहिले भांडे लागेल ते घेऊन ये, मी खाईन. आणू दे ना, मला भूक लागली. काय आता रस्समची काय व्हेरिएशन देतोय हा? रस्सम आहे ते, आता खाल्लं रस्सम, उद्या सकाळी पण रस्सम. काय प्रॉब्लेम आहे त्याचा? भूक लागली आहे मला ना, प्लीज. ओके, तुम्ही काहीतरी वेगळं आम्हाला सजेस्ट करू शकता का, की ते पटकन होईल? जर इन्स्टंट तुम्हाला हवंच असेल तर यू कॅन ट्राय इटालियन डिशेस ना. दॅट्स ग्रेट. दॅट्स ग्रेट. आणि गार्निशिंगचे खूप आयटम्स आहेत आमच्याकडे. वाव, प्लीज तुम्ही सजेस्ट करा आम्हाला काय काय तुम्ही, म्हणजे इटालियन, आणि ते सुद्धा ऑथेंटिक असेल. Yes, yes. जरा मी बघते इटालियन मध्ये Yes, काय आहे yes. तुमच्याकडे. Take your time. येस येस. मी जेवढं काही हे मागवू शकतो का आपण, इटालियन कॅसिओ पेपे? Oh my God! Italian Casio pepe. It's a dish. It's a superb नको सांगू काय आहे ते, घेऊन ये, जा आण लवकर आण. आणि एक मला रिक्वेस्ट करायची होती. Yes. तुमचा जो शेफ आहे ना, त्याच्याकडनं मला ही डिश शिकायची आहे, तर मी जॉईन होऊ शकते का? खूप लोक असे रिक्वेस्ट करतात आणि आम्ही खूप लोकांना असं आज शेफला भेटायला घेऊन जातो. यू कॅन. ओ थँक्यू सो Yeah. मच. पीपी मी एक काम करते, मी ते शेफ कसं बनवतो ना ते मी बघते आणि मी त्याला घरी करून खायला घालते. पीपी मॅम मी तर म्हणतो तुम्हाला, तुम्ही एक बाजूला शेफच्या बाजूला बसून एक छोटस सलाड केलं ना तुमच्या हाताने सरांसाठी, देन इट्स ऑल्सो ओके. सो स्वीट ऑफ यू. प्लीज मी आले आपली anniversary आहे, नमा मला भूक लागली आहे यार, आपली अॅनिव्हर्सरी आहे, काय खायला नाहीये यार. मी हे खाऊ का? हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे खाईन मी. मला भूक लागली. हॅलो सर, वेलकम टू अवर रेस्टॉरंट. अरे हे कुठलं रेस्टॉरंट आहे आणि इथे सगळे ऑथेंटिक काय तेवढे? सर निघ निघ रे बाबा, निघ. ओके सर, चिडले. ए, हाय. पीपी प्लीज सी सर. पीपी, दिस इज अ स्पेशल डिश फॉर यू. पीपी
इथ्यांच्या शेफने मला इतकं छान गायडन्स दिलाय ना, त्यांनी मला शिकवली तशी मी ही डिश बनवली आहे. अँड आय होप तुला ही आवडेल. ऍक्च्युली थोडी एक्सपेन्सिव्ह आहे, 3,000 रुपये प्लेट आहे ही. 3,000 रुपये. सर एक घास तुम्ही खाऊन बघा फक्त. यू विल बी लाईक ए हा एकच घास आहे, खाऊन बघा काय. हे तू 3,000ला विकणार आहे म्हणजे अख्खं जेवण किती 30,000चं. कोण आहे रे तुझा शेफ? धरे कोण तुझा शेफ आहे? नाव सांग जरा त्याचा. शेफ अरुण कदम. देवा. पिपी कोण आहे? अरुण कदम. पिपी. आणि त्याला ही सगळी नावं पाठत. त्यांनीच ही नावं ठेवलेली आहेत. पिपी तू सुद्धा किती ऑथेंटिक करतोयस. मला तो का? नाही नाही, अरे मी हा बटाटा तू का? हा बटाटा तू का? मला नाही जेवायचं आहे. पिपी. मी बाहेर जाऊन बंबई या बुर्ज या खाईन. मला नाही खायचंय. एक मिनिट, मी तुमच्या मस्त मस्त परफॉर्म केलं. सोनाली काय म्हणशील? आज नम्रता मला एक मान्य करावं लागणार आहे की पृथ्वीक आणि ओमकार या दोघांनी इतकी कमालीची साथ दिली आहे तुला की कॉन्स्टंटली. आता त्याचं काय आहे, आता याचं काय म्हणणं आहे, हे तुमच्या तिघांमध्ये इतकं छान बॅलन्स झालं ना की मस्त ट्रँगल परफॉर्मन्स होता. ओमकार इतका कमाल बेरिंग आणि कॅरेक्टर पकडलं होतंस तू. म्हणजे मला असं परत वन्स मोर बघावं असं वाटतंय. काय काय मधल्या ज्या तू गोष्टी काढल्यास इतक्या सुंदर. तुझा गेटअप, तुझी बॉडी लँग्वेज, जेस्चर्स, दॅट्स एव्हरीथिंग. म्हणजे फ्रॉम युअर एंट्री टू एंड क्लायमॅक्सपर्यंत नॉट ही परफॉर्मन्स. खूप मजा आली. आणि मेन रोलमध्ये असलेले बने आणि दत्तू त्यांनी सुद्धा शेवटपर्यंत कॅरेक्टर सोडलेलं नाही. ते व्यवस्थित खातपीत होते त्यांना. आणि विराज बद्दल खरंच कौतुक, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. प्रसादा फार सुंदर बेरिंग होतं ओंकार. आणि पुरुषाला जेव्हा असं बेरिंग जेव्हा घ्यायची संधी मिळते तेव्हा कधी कधी बॅलन्स जाण्याची शक्यता असते, आचरट वाटण्याची शक्यता असते, अति वाटण्याची शक्यता असते. तसं एकदाही झालं नाही. अत्यंत बॅलन्स्ड केलंस तू. कुठेही ओव्हर केलं नाहीस आणि ते सगळ्यात जास्त उत्तम वाटलं. त्यामुळे वा नमा फॅन्टॅस्टिक. पृथ्वी मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. वा 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 वा, थँक्यू. तर मंडळी याचबरोबर आजचा भाग इथेच संपत आहे. आता आपली भेट होणार आहे पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका. दर सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा सौकार.